मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 23 संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, काय करावे बरे? खूप भूक लागली आहे, परंतु अन्न पदार्थ उघड्यावर ठेवले आहेत। उत्तर, उघड्यावरील अन्न पदार्थांवर माशा, धूळ आणि इतर प्रकारचा सूक्ष्म कचरा बसलेला असतो। उघड्यावर ठेवलेल्या अन्न पदार्थांवर रोगजंतू असण्याचे प्रमाण अधिक असते। जर असे उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ले तर आपले पोट बिघडेल, आपण आजारी पडू शकतो, म्हणून उघड्यावर ठेवलेले अन्न पदार्थ खाऊ नयेत। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे, पाणी साचू न देणे, यापैकी अधिक चांगला उपाय कोणता आणि का? उत्तर, डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी पाण्यावर केली तर कीटकनाशकामध्ये असणारी घातक द्रव्य पाण्यात मिसळून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। संसर्गजन्य रोग म्हणजे काय? उत्तर, एका रोगाची लागवण दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात। रोग प्रसाराची माध्यमे कोणती आहेत? उत्तर, हवा, पाणी, अन्नपदार्थ, कीटक, संपर्क इत्यादी रोग प्रसाराची माध्यमे आहेत। रोगाची साथ येते तेव्हा काय होते? उत्तर, रोगाची साथ येते तेव्हा एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एका रोगाची लागण होते। लसीकरण म्हणजे काय? उत्तर, एखाद्या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शन द्वारे किंवा तोंडावाटे जी लस दिली जाते त्याला लसीकरण असे म्हणतात। नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा। उत्तर, नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसी घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, पोलिओ इत्यादी। प्रश्न चौथा, पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा। आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो। उत्तर, चूक। काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात। उत्तर, चूक। पुढचा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 4, पुढे काही रोग दिले आहेत, त्यांचे अन्नातून प्रसार, पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा। तर इथे काही रोगांची नावे दिलेली आहेत आणि त्यांचे आपल्याला वर्गीकरण करायचे आहेत। इथे रोगांची नावे आहेत मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, क्षय, कावीळ, गॅस्ट्रो आणि घटसर्प। हवेतून प्रसार होणारे आजार घटसर्प आणि क्षय। अन्नातून प्रसार होणारे आजार गॅस्ट्रो,
कावीळ, कॉलरा, टायफॉइड. पाण्यातून प्रसार होणारे कावीळ, कॉलरा, टायफॉइड. प्रश्न 6. कारणे द्या. गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. उत्तर, कॉलरा या रोगाचा प्रसार दूषित पाण्यामुळे होतो. कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्याच्या स्रोतात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो. पाणी उकळून प्यायल्याने पाण्यातील कॉलरा रोगाचे रोगजंतू नष्ट होतात. म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे. परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. उत्तर, परिसरात पाण्याची डबकी असल्यास त्या पाण्याच्या डबक्यांमध्ये डासांची पैदास होते. हिवतापाचे रोगजंतू डास चावल्यामुळे रोगी माणसाच्या शरीरातून निरोगी माणसाच्या शरीरात पसरवले जातात. डासांची पैदास रोखली की हिवताप व डेंग्यू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवता येते. म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत झाली असेल. हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारच्या नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.